आशादीप गर्ल्स हॉस्टेलतून बांगलादेशी मुलगी भिंतीवरून उडी मारून फरार, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित। जळगाव शहरात अवैध व्यवसाय सुरू असून त्यात पॉश हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची बातमी आधीच दैनिक हॅलो बातमीदाराने प्रसिद्ध केली होती, पण त्याचा काही फारसा परिणाम पोलीस प्रशासनावर दिसून आला नव्हता। अल्पवयीन मुलींना चांगल्या पैशाचे आमिष दाखवून किंवा दलालामार्फत फसवणूक करून वेश्या व्यवसायाच्या मार्गावर लावले जाते। यात बऱ्याच मुली या परप्रांतीय असल्याचे दिसून आले आहे। याचाच एक प्रकार म्हणून शहरातील एका हॉटेलमध्ये 23 डिसेंबर दरम्यान पोलिसांनी छापा टाकून एका बांगलादेशी मुलीला अटक केली होती। वेश्या व्यवसायाच्या प्रकरणात 19 वर्षीय बांगलादेशी तरुणीला आशादीप महिला वसतिगृहात अटक करून ठेवण्यात आले होते। शनिवारी रात्री मुलगी वसतिगृहाच्या शौचालयाच्या भिंतीवर चढून ती उडी मारून पडून गेली आहे। सध्या हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात असून त्याची चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार MIDC परिसरातील एका हॉटेलमध्ये बांगलादेशी मुलगी छाप्यादरम्यान वेश्या व्यवसाय करताना सापडली होती। तिच्याकडे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतातील तिचे वास्तव्य सिद्ध होईल असे कोणतेच कागदपत्र आढळून आले नव्हते, म्हणून तिच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 23 डिसेंबर पासून सरकारी महिला वसतिगृह असलेल्या आशादीप महिला वसतिगृहात तिला ठेवण्यात आले होते। घटनेच्या वेळी कनिष्ठ काळजीवाहू मनीषा किरण पाटील, सुरक्षा रक्षक वैशाली विजय पाटील आणि महिला पोलीस अधिकारी परवीन तडवी आशादीप हॉस्टेलमध्ये रात्रीच्या ड्युटीवर होत्या। सांगितले जाते की बांगलादेशी मुलगी 3 मुलांसोबत पडून गेली आहे। आशादीप वसतिगृहाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उद्भवत आहे। एखादी परदेशी मुलगी सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन कशी पळून जाऊ शकते याबद्दल शंका निर्माण केली जात आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।